लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वाल्मिक कराडसह टोळीला तात्काळ फासावर लटकवा मागणीसाठी शिवसेना आक्रमक। शिवसेना शिंदे गटाचे लामजना पाठी येथे करण्यात आले तीव्र आंदोलन। बातमी आहे लातूर येथून। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन फासावर लटकवावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटी येथे लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। खरोखरच बीड जिल्ह्यात मस्साजोग गावामध्ये 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर कालावधीमध्ये अतिशय हृदयद्रावक आणि मनाला पिळून टाकणारे क्रूर असे हत्याकांड घडवले गेले। त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सर्वच गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून भर चौकात त्यांना फाशी द्यावी आणि प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला फासावर लटकवावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वामध्ये लामजना पाटी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जोडे मारून भर चौकात फासावर लटकवण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अर्चनाताई बिरादार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, औसा शहर प्रमुख बंडूभाऊ कोंद्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख विकास शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख धनराज बिराजदार, युवा सेना उपजिल्हा प्रमुख प्रसाद भोसले, ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताजी भोसले, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षाताई शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख शैलेश बाजुळगे, रामेश्वर मुळे, बाळासाहेब मुळे, तुळशीराम सुरवसे आदींसह शिवसैनिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावल्या गेला अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये साधारण 90 दिवसापूर्वी घडली। वाल्मिक कराड नावाचा माजलेला एक गुंड बीड जिल्ह्यामध्ये हायदोस घालतो। इतक्या मोठ्या प्रमाणात हायदोस घातला या सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला तोंडाला काळीबा फासण्याचं काम त्या वाल्मिक कराडनं केलेलं आहे। वाल्मिक कराडनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या ही फक्त हत्या नाही, निर्घुण केलेला खून आहे, ठरवून केलेला खून आहे, दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे। आणि बीड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, कसा ताब्यात घेता येईल, आम्ही किती गुंड आहोत, आम्ही कोण आहोत हे दाखवण्यासाठी संतोष देशमुखासारख्या सरपंचाला ठार मारलं, निर्घुण हत्या केली। कशी हत्या केली? अरे मारल्यानंतर, निधन झाल्यानंतर, जीव गेल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी त्याची जीव केली नाही। आणि पाणी पाणी म्हणत असताना तोंडात लघुशंका करण्याचं महापाप या लोकांनी केलं। म्हणून अशा महापाप लोकांना या महाराष्ट्रात जिवंत राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये। म्हणून आज आम्ही लातूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं लामजना पाठी येते आज रास्ता रोको करून वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारून फाशी दिलेला आहे। ही फाशी कायद्यानुसार जलद गती कोर्टात न्याय झाला पाहिजे आणि तात्काळ या सर्व टोळीला फाशी झाली पाहिजे। अन्यथा ही टोळी जर सुटली बाहेर जर फिरायला लागली, आज त्याच्या पुतळ्याला फाशी दिली, उद्या लोक एवढे वैतागलेले आहेत, हे जर हरामखोर सुटले दिसतील तिथं लोक ह्याला ठार मारतील आणि फाशी देतील। यासाठी मी सरकारला नम्र निवेदन करतोय, तात्काळ या लोकांना जलदगती कोर्टामधून लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे। हा आमचा शिवसेनेचा प्रमुख मागणीचा पहिला उद्देश आहे। दुसरा उद्देश आहे, अशा गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी जे कोणी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी, स्वतः मी कोणतर आहे दाखवण्यासाठी असे गुंड पाळतात, अशा राजकारण्याला सुद्धा धडा शिकवला पाहिजे अशी शिवसेनेची मुख्य मागणी आहे। फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.